नासिक के तपोवन इलाके में आज पेड़ों को बचाने की सबसे बड़ी जंग छिड़ी है। साधुग्राम निर्माण के लिए मनपा ने इस इलाके में वृक्ष सर्वेक्षण शुरू किया और जैसे ही लोगों को पेड़ों पर खतरे की खबर लगी, पर्यावरण प्रेमी सीधे पेड़ों से लिपट गए। उनकी एक ही मांग, एक भी पुराना पेड़ नहीं कटने देंगे। पूरा मामला क्या है? नासिक नगर पालिका साधुग्राम निर्माण के लिए तपोवन में सर्वेक्षण कर रही है। अब तक 1825 पेड़ों को मार्क किया गया है। इसी मार्किंग के बाद अफवाह फैल गई है कि इलाके की हरियाली खत्म हो जाएगी। इसी डर से पर्यावरण प्रेमी सड़कों पर उतरे और चिपको आंदोलन की तरह पेड़ों को गले लगाकर विरोध शुरू कर दिया। एक आंदोलनकर्ता ने भावुक होकर कहा कि ये पेड़ सिर्फ लकड़ी नहीं है, हमारी सांसें हैं। मनपा का बड़ा स्पष्टीकरण, पुराने पेड़ सुरक्षित है। नासिक मनपा ने साफ कहा है कि अभी सिर्फ सर्वेक्षण हो रहा है। पेड़ों की गिनती, उम्र और स्थिति देखी जा रही है। 10 साल से कम उम्र के पेड़ या छोटे झाड़ झुड़ुप और वही पेड़ जो निर्माण बाधित करते हो, केवल उन्हीं को हटाने का विचार है। मनपा का दावा है कि तपोवन के पुराने, घने और प्राकृतिक रूप से महत्वपूर्ण पेड़ को 1 इंच भी नुकसान नहीं होगा। नासिक मनपा का नियम, जितने साल का पेड़ उतने ही नए पेड़। अगर कोई 7 साल का पेड़ हटाता है तो 7 नए पेड़ लगाए जाएंगे। अगर 10 साल का पेड़ हटाता है तो 10 नए पेड़ लगाए जाएंगे। यह वृक्षारोपण मनपा के उद्यान विभाग के माध्यम से किया जाएगा। लेकिन जनता का अब भी वही सवाल, क्या हरियाली बचेगी? एक तरफ है मनपा का वादा, दूसरी तरफ है लोगों का भरोसा और उनका संघर्ष। तपोवन की हरियाली पर फैसला आने वाले दिनों में साफ होगा, लेकिन फिलहाल नासिक में पेड़ों की यह लड़ाई और तेज होती जा रही है। नाशिक महानगरपालिकेने 1700-1800 झाडांवरती या पद्धतीने फुल्या मारलेल्या आहेत तपोवनमध्ये आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती साधुग्राम इथे बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी वृक्षतोड इथे करायचं ठरवलेलं आहे। याच्यासाठी त्यांनी ऑब्जेक्शन मागवले होते, परंतु ऑब्जेक्शन मागवताना त्यांनी जी प्रक्रिया फॉलो केली त्याच्यामध्ये क्लिअर दिसतंय की त्यांना फक्त आणि फक्त कमीत कमी ऑब्जेक्शन यावं आणि कमीत कमी विरोध व्हावं आणि त्यांना सर्रासपणे हा जो भूखंड आहे हा पूर्ण सपाट करायचं आहे। या पद्धतीने त्यांनी केलं। लेखी फक्त त्यांनी अर्ज मागितले, ऑनलाईन मेल जे आलेले त्याचा आम्ही कॉग्निझन्स घेणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं। काल करिश्मा नायर यांनी ज्या पद्धतीने खुलासा केला तो देखील दिशाभूल करणार आहे। जेवढ्या वेळा आम्ही पंचवटी विभाग असेल, महानगरपालिका असेल, आम्ही अधिकाऱ्यांशी बोलायला गेलो की नेमकं तुम्ही काय करताय, फुली मारली म्हणजे नेमकं काय करणार आहे, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं, कोणी उत्तर देत नव्हतं। आम्ही बघू, जनसुनावणीला या, ऑब्जेक्शन घ्या, या पद्धतीने ते सगळं म्हणत होते। तेव्हाच जर त्यांनी उत्तर दिली असते तर आमचं पण कन्फ्युजन झालं नसतं, लोकांचं पण कन्फ्युजन झालं नसतं। पण हे सगळं करत असताना सुद्धा करिश्मा नायर जे पद्धतीने म्हटले की 10 वर्ष जुनी झाडं आम्ही फक्त काढणार आहोत, ते या पद्धतीने म्हटले की बाबा काल आलेला जो गवत आपण उपटून बाहेर फेकतो, काँग्रेस जसं आपण उपटून शेतातून बाहेर फेकतो, या पद्धतीने 10 वर्ष जुनी झाडं म्हणजे काय? तुम्ही बघा, पूर्ण मोठा कॅनोपी या ठिकाणी बनलेला आहे, पूर्णपणे सावली आहे, इतकं सुंदर वातावरण इथे आहे आणि हे सगळं तोडण्याचं घाट मनपाने केलेलं आहे। आणि इथे क्रॉस जे आहे ते फक्त या 10 वर्ष जुन्या झाडांवरती नाहीये, तर अनेक कुंभमेळे बघितलेले झाड आहे, म्हणजे करिश्मा नायर यांच्यापेक्षा दुप्पट वयाचे असलेले जे झाड आहेत त्याच्यावरती पण फुल्या मारलेल्या आहेत। चिंचाचे झाड आहेत, याच्यामध्ये पिंपाचे झाड आहेत, असे जे इंडिजिनस प्रजाती आहे या सगळे झाड आहेत। आपल्याला माहिती आहे की बिबट्यांचे हल्ले किमान 2 ते 3 होत आहेत रोज नाशिक शहरामध्ये, अतिशय मध्य भागात होत आहेत। खरं तर नाशिक महानगरपालिकेकडनं 1800 ते 1900 झाडं तपोवनामधले तोडण्याचा एक नोटीस आली, परंतु आम्ही सर्व पर्यावरणवाद्यांनी काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहे। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तपोवन हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्य आहे। तपोवन हे नाशिकची प्राचीन ओळख आहे आणि तप आणि वन यावर आधारलेलं आहे। पर्यावरण जे नुकसान होऊन कुठलाही कुंभमेळा या ठिकाणी साजरा होऊ शकत नाही। महानगरपालिका म्हणते की 10 वर्षाच्या आतील झाडे आम्ही तोडणार आहोत, परंतु झाड तोडण्याचं वय हे निकष नसू शकतं। आज तुम्ही या ठिकाणी बघता की या ठिकाणी सगळ्या फुल्या मारलेले झाड आहेत, हे एका ठिकाणी एकटवलेले आहेत आणि जेव्हा याची कटिंग होईल तेव्हा ही जमीन पूर्णपणे बक्कल होणार आहे, उघडी होणार आहे आणि यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील होणार आहे। तपोवन या ठिकाणी अनेक ऋषीमुनी येऊन गेले, साधू संत येऊन गेले, रामदास स्वामी या ठिकाणी आले, अनेक ऋषी, जनार्दन स्वामी, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी इथं तप केलेलं आहे आणि या भूमीत तप केलेलं आहे आणि या भूमीतली जर झाडं आपण काढणार असू तर हा हरित कुंभमेळा कसा होऊ शकतो? म्हणून आमची अशी मागणी आहे की तुम्ही जे काही कुंभमेळ्याचा जे काही विकास करणार आहात त्याचं ग्रीन डिझाईन तुम्ही संपूर्ण नाशिककरांसमोर ठेवलं पाहिजे, कारण कुंभमेळा हा मुळात गोदावरीचा उगम झाला आणि इथे जे काही अमृत कण पडले त्यामुळे होतोय आणि अमृतकण हे खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे द्योतक आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून असं कुंभमेळा होत असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेने, प्रशासनाने यावरती विचार केला पाहिजे। यासाठी आमची अजून दुसरी मागणी आहे की तुम्हाला जो काही विकास करायचा आहे तो पर्यावरण तज्ञांना
समावेश करून, NGO ला समावेश करून, विविध नागरिकांना समावेश करून, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी हे सगळं मतप्रवर्तन करणं गरजेचं आहे. आम्हाला अशी एक माहिती मिळाली की आम्ही नाशिककरांनी ज्या काही ऑनलाईन तक्रारी त्या ठिकाणी त्या मेलवरती पाठवल्या गेल्या, तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आम्ही फक्त लेखी तक्रारी फक्त स्वीकारणार आहोत. या डिजिटल इंडियामध्ये प्रधानमंत्री जे डिजिटल इंडिया सांगतायत आणि जनसेवक म्हणतात, हे अधिकारी स्वतःची हुकुमशाही कशी करू शकतात, हाच एक आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या काही ऑनलाईन तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि जी सुनावणी आहे ती सगळ्यांना एकत्र करून या ठिकाणी घेतली पाहिजे. सगळ्यांचा विचार या ठिकाणी एकत्र करून या ठिकाणी घेतली पाहिजे आणि तपोवनमध्ये वृक्षतोड ही थांबली पाहिजे. आता साधुग्रामच्या ठिकाणामध्ये आमचे वृक्षच्या सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये 1800 वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे. परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णतः सर्वेक्षणसाठी केलेले आहे. आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय 10 वर्षपेक्षा कमी आहे, जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळ्यामध्ये आलेले आहे, ते झुडपे आहे, ते विदेशी प्रजातीचे आहे, तसंच झाड आम्ही पाडणार आहे. आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याची बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे, एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही. आणि जे आम्ही 10 वर्षपेक्षा कमी वयाचे झाड पण पाडणार ते पण नियमप्रमाणे पेपर नोटीस देऊनच करणार आहे. आणि जितके वयांच्या वृक्ष असेल तितके आम्ही नवीन झाड सुद्धा लावणार आहे. उदाहरणार्थ 7 वर्षांच्या वृक्ष आम्ही पाडलं तर आम्ही 7 नवीन वृक्ष सुद्धा लावणार आहे. आणि जिथे जिथे पुनर्रोपण पॉसिबल असेल तितके आम्ही पुनर्रोपण सुद्धा करणार आहे. नाशिक महानगरपालिका जे गार्डन डिपार्टमेंट आहे, उद्यान विभाग, आम्हाला वृक्ष मॅक्सिमम वाचवण्याची जबाबदारी आहे आणि तसंच आम्ही करणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये जे बांधकामासाठी आवश्यक वृक्ष असेल आणि जे त्या वयाचे असेल, जे मी आता म्हटलेल्या, फक्त आम्ही तसंच वृक्ष पाडणार. सगळे नाशिकरांना हे आव्हान देते की जास्तीत जास्ती वृक्ष आम्ही वाचवणारच आहे आणि जे आपल्याला पाडायचं आहे त्याची पण आम्ही पुनर्रोपण किंवा नवीन वृक्ष लावणारच आहे. तर सगळ्यांना मी विनंती सुद्धा करते की अफवा ऐकू नका आणि आपला मनपा जे आहे ते वृक्षांसाठी आणि कुंभमेळा दोघांच्या बॅलन्स करण्यासाठीच आहे. धन्यवाद. देखते रहिए न्यूज फर्स्ट, सच्चाई सबसे पहले. लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें और अपनी राय कमेंट में बताना न भूलें. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें